कर्मचारी आहे जवळजवळ. तर 8 एप्रिल 2015ला शासन निर्णय झाला आणि मोठ्यापणानं अनुदान मिळालं आम्हाला. मायबापाच्या एक आशा होत्या लेकराकडून, असं त्या पद्धतीत आम्ही कर्मचारी म्हणून काम करतो. जेव्हा अनुदान झालं तेव्हा आम्ही काही लोन उचलले, कर्ज उचलले, घराबाराचा मायबापाचा लेकराबाळाचा सगळ्याचा सांभाळ करायलासाठी आम्ही कर्ज उचलले. पण ते कर्ज आज 50% वेतनानं फेडता येत नाहीत. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. जर हे फेडता येत नसेल तर आम्हाला आमचे अवयव विकून सुद्धा ते लोन फेडावे लागेल. ही माझी स्पष्टपणे मागणी असेल गव्हर्नमेंटकडे. जर आम्हाला 100% वेतन देता येत नसेल शासनाला तर आम्हाला आमचे अवयव विकण्याची परमिशन देऊन आमचे कर्ज मुक्त करून आम्हाला या नोकरीमधून, या शाळाच्या प्रवाहातून मुक्त करण्याची विनंती मी या ठिकाणी माध्यमातून करत आहे. प्रत्येक वेळेस दिव्यांग क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर हा अन्यायच होत आलेला आहे. सुरुवातीला शाळा काढतात विना अनुदानित, त्याच्यानंतर अनुदान मिळण्यासाठी जवळजवळ 15 ते 20 वर्ष जातात. आता तुम्हाला अनुदान किती मिळतंय? सर 50% मिळतं आणि आमची 100%ची मागणी. नाव मॅडम आपलं? मनीषा भास्कर.